नमस्कार मित्रांनो, बालक अकॅडमी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एसबीआय क्लरिकल प्रिव्हियस इयरचे कट ऑफ पाहणार आहोत प्रिलिम्सचे. तुम्हाला थंबनेल पाहून लक्षात आलेलंच असेल. बघा मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे, जेणेकरून फक्त कट ऑफ पाहून तुम्ही एक अझम्पशन नाही केलं पाहिजे की या वर्षीचा सुद्धा कट ऑफ त्याच बेसिस वरती लागू शकतो, असं बिलकुलही नसतं. प्रत्येक वर्षी त्या वर्षीची डिफिकल्टी लेवल काय असते, त्या वर्षीच्या शिफ्ट कशा होत्या किंवा या वर्षीच्या शिफ्ट कशा आहेत, या वर्षीची डिफिकल्टी लेवल कशी आहे, प्रिव्हियस इयरला वॅकन्सीज किती होत्या आपल्या स्टेटला, या वर्षी वॅकन्सीज किती आहेत, याच्यावर सुद्धा भरपूर सारे फॅक्टर्स असतात ते कट ऑफला ठरवतात. त्यामुळे आपण ऍझम्पशन नाही करायचं किंवा बेस नाही बनवायचा. आयडियल गोष्ट त्या कट ऑफला आयडियल बनवायचं नाही की याच कट ऑफ वरती याही वर्षी तोच कट ऑफ लागेल किंवा गेल्या वर्षी ह्या लेवलचा पेपर होता तर या वर्षी सुद्धा याच लेवलचा पेपर असेल, असं बिलकुलही नसतं. चेंजेस होत असतात. लास्ट इयरला समजा जागा कमी होत्या तर कट ऑफ जास्ती होता, या वर्षी जागा जास्ती आहेत, याचा अर्थ असा नाही की कट ऑफ कमी लागेल किंवा जास्ती लागेल. त्या वर्षीची किंवा ह्या वर्षीची चालू कंडिशन मधली डिफिकल्टी लेवल कशी असेल, त्या शिफ्ट मध्ये तुम्हाला पेपर कसा येईल, ह्या गोष्टी सुद्धा डिपेंड करतात. बघा, व्हिडिओला स्टार्ट करूयात. 2023 मध्ये 71.75 हा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ होता. महाराष्ट्र स्टेटचा विषय आहे, महाराष्ट्राचा कट ऑफ आहे हा. एसबीआय ज्युनियर असोसिएट 2022 चा 65.5 हा कट ऑफ होता आणि 21 चा 66.5 कट ऑफ होता. आता समजा आपण लास्ट इयरचं जर कट ऑफला समजा डोक्यात ठेवलं 71.75 ला, तर आपण त्या गोष्टीचं ऍझम्पशन करतो की लास्ट इयरला पेपर सोपा होता, म्हणजे ह्याही वर्षी पेपर सोपा येईल. पण तसं बिलकुलही नसतं. तो पेपर ते जे लास्ट इयरचा कट ऑफ होता तो पेपरमुळे जास्ती आलेला नव्हता. तर हे बघा, इथे लास्ट इयरला फक्त 100 वॅकन्सीज होत्या. किती वॅकन्सीज होत्या? 100 वॅकन्सी होत्या, बरोबर आहे, 100. आता या वर्षी आहेत 1163 वॅकन्सी आहेत आणि 2022 ला 747 वॅकन्सी होत्या, तर 2022 ला 65.5 चा कट ऑफ होता. 65.5 चा कट ऑफ होता. आता या वर्षी जागा जास्ती आहेत. आता लास्ट इयरच्या कंपॅरिझन मध्ये 10 पट जागा आहेत. आता कट ऑफचं ऍझम्पशन तुम्ही थोडंसं लावू शकता, याच्यावरून थोडासा कमी होऊ शकतो म्हणून, पण कमीच होईल असं बिलकुलही नसतं. या वर्षीचा डिफिकल्टी लेवल कसा आहे, जर पेपर सोपा आलाय, सगळ्या शिफ्ट सोपे आल्या, तर कट ऑफ वाढू शकतो, असं काहीही नसतं. पण तुम्ही ते डोक्यात जे खूळ बनवलेलं असेल की बाबा लास्ट इयरला पेपर समजा कोणाला माहित नाही जागा किती होते, समजा नवीन वर्ग आहे, तर त्यानं डोक्यात असं बनवलं की लास्ट इयरला पेपर सोपा होता त्याच्यामुळे कट ऑफ वाढलेला आहे, असं जर डोक्यात घेतलो तुम्ही तर ते चालणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी, सगळे फॅक्टर्स बघायचे आणि त्यानुसार. पण आता आपण कट ऑफ किती होता ह्या गोष्टी डोक्यात आणण्यापेक्षा आपल्याला काय करायचंय, आपण प्रिलिम्सची तयारी कशी करायला पाहिजे, त्यासोबत मेन्सची सुद्धा तयारी कशी करायला पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, कसं लावायला पाहिजे, ह्या गोष्टीचं आपण सिरीज मध्ये व्हिडिओ बनवतोय. त्याच्यामुळे आणि डेली टाकतोय ते व्हिडिओ, तुम्ही ते पाहिले पाहिजेत. आपल्या जे काही प्लेलिस्ट आहेत त्या फॉलो करायला पाहिजे. आणि रिझनिंगला सुद्धा समीर सर डेली काही ना काही त्या गोष्टी टाकत आहेत, तुम्ही ते पाहायला पाहिजे. थँक्यू बालक अकॅडमीला सबस्क्राईब केल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल.